लक्ष द्या, आजचा आपला जो विषय आहे तो आहे जीवनातील एक उणीव. हा आजचा आपला विषय आहे. आणि आजच्या विषयाला समजून घेण्याकरता आपण मार्क वर्तमान 10वा अध्याय आणि 17 पासून तर 22 जे वचन आहे ते यावेळेला आपण काय करणार आहोत. आपण ह्या ह्या वचनातून आजचा हा जो विषय आहे तो आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. मार्क याचा जो 10वा अध्याय आहे, मार्क 10वा अध्याय जो आहे ना, त्या 10व्या अध्यायातून आजचा आपला हा जो विषय आहे हा आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे जीवनातील एक उणीव. ठीक आहे. आणि आपण पाहतो की एक तरुण जो मुलगा आहे ना, एक तरुण काय आहे, मुलगा आहे. त्या तरुण मुलाला येशूने त्याच्या जीवनातील जी काही मुख्य उणीव आहे ती त्याला काय केली, दाखवली. आणि ती ज्यावेळेस त्याने ऐकली त्यावेळेला त्याचं जे रिॲक्शन होतं ते देखील आपण काय करणार आहोत, आजच्या संध्याकाळच्या वेळेला समजून घेणार आहोत. आणि लक्ष द्या, अनेक वेळा आपल्याला देखील आपल्या जीवनातील मुख्य जी उणीव आहे ती समजणं गरजेचं आहे. आणि ती समजण्याकरता आपल्याला देवाकडे जाणं गरजेचं आहे, किंवा आपण देवाकडे ही प्रार्थना करणं गरजेचं आहे की देवा, आम्हाला आमच्या जीवनातील ज्या काही उणीवा आहेत त्या तू काय कर, दाखव. किंवा अशी बहीण किंवा असे भाऊ आम्हाला दे, जे आम्हाला आमच्या जीवनातील उणीवा काय करतील, दाखवतील. पण ज्या वेळेला आमच्या जीवनातील उणीवा ते आम्हाला दाखवतील किंवा तू आम्हाला आमच्या जीवनातील उणीवा दाखवल, त्यावेळेला त्या आम्ही स्वीकारावं, अशा प्रकारचं व्यक्तित्व आम्हाला बरं. आजचा जो विषय आहे हा विषय आपण याकरता समजून घेणार आहोत कारण अनेक वेळा आपल्यामध्ये उणीवा असतात आणि त्या उणीवा आपण समजून घेणं फार गरजेचं आहे, अशासाठी की आपण एक चांगलं, परिपक्व, देवाला संतोषविणारं जीवन जे आहे ते जगा. आणि बघा, वचन वाचण्यासाठी मला कृपा करून मदत करा. वचन 17 आपण वाचू यावेळेला. मग तो निघून वाटेस लागणार. तो एकाने धावत येऊन व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यास मी काय करावे? व्हेरी गुड. आता बघा, ह्या वचनामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू हा एका एका गावामध्ये जे आहे ना, देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी चाललेला आपल्याला दिसून येत आहे. आणि ज्या गावात तो चाललेला आहे त्या गावाचं नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही मार्कुसच्या वर्तमानाच्या 10व्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये. पण एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला भेटते ती ही की तो वाटेस लागणार होता तोच एक श्रीमंत जो काही तरुण मुलगा आहे तो प्रभू येशूकडे आला. ठीक आहे. तरुण जो काही व्यक्ती आहे तो प्रभू येशूकडे आला. आणि प्रभू येशूकडे आल्यानंतर त्याने गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे मला वतन म्हणून मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? आता ह्या 17व्या वचनामध्ये आपण पाहतो की हा जो तरुण व्यक्ती आहे हा ह्या 17व्या वचनामध्ये येशूकडं मार्गदर्शनासाठी आलेला होता. येशूकडे काय आला जातो? मार्गदर्शनासाठी. आणि कोणतं मार्गदर्शनाची आवश्यकता त्या तरुण व्यक्तीला होती तर ते देखील आपल्याला त्या वचनामध्ये पाहायला भेटतं. ते होतं, सार्वकालिक जीवन हे मिळावं यासाठी मी काय केलं पाहिजे. ठीक आहे. आता ह्या 17व्या वचनातून आपल्याला हे समजतं की मार्गदर्शनाची गरज ही प्रत्येक वर्गाच्या लोकांना असते आणि त्यांनी मार्गदर्शन प्राप्त करून घेण्याकरता देवाकडे जाणं गरजेचं आहे. आता आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करूया. आणि ह्या भागामध्ये आपल्याला आत्मपरीक्षण करायचं आहे की काय मी माझ्या जीवनातील उणीवे करता
मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी देवाकडे जातो का, देवाकडे जाते का? जर आपण जात नसू तर आपल्याला ह्या तरुण व्यक्तीच्या जीवनातून हे पाहायला भेटतं की आपण आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन प्राप्त करून घेण्याकरता देवाकडे गेलं पाहिजे. आणि पहा, हा जो तरुण श्रीमंत होता ना, हा याच्याकडे पैसा भरपूर होता, याच्याकडे पैसा भरपूर होता, परंतु आपल्याला त्याच्या जीवनामध्ये हे पाहायला भेटतं की त्याचं जे समाधान आहे ना, ते त्या ठिकाणी झालेलं नव्हतं. हा जो तरुण व्यक्ती आहे ना, हा खूप श्रीमंत होता, परंतु त्या ठिकाणी तो समाधानाने भरलेला नव्हता. त्याला सार्वकालिक जीवनाची ओढ जी आहे ना, ती लागलेली होती. आणि ते प्राप्त करून घेण्याच्या मार्गदर्शनाची कमतरता त्याच्यामध्ये असल्या कारणामुळं तो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला गुडघे टेकून विनंती केली. आणि ती विनंती आपल्याला 17व्या वचनाच्या ब भागामध्ये पाहायला भेटते, ती ही की सार्वकालिक जीवन हे मला वर्तन म्हणून मिळावं, यासाठी मी काय करू. आता लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं. ज्या वेळेला आपण इर्मयाचं पुस्तक 29 अध्याय आणि त्याचं 13वं वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, आपण इर्मया 29 अध्याय आपण काढू. इर्मया 29 अध्याय आणि त्याचं 13वं वचन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेन. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी परमेश्वर देव अतिशय स्पष्टपणे त्याच्या वचनातून आपल्याला हे सांगताना दिसून येत आहे, ते हे की तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे. लक्ष द्या, देवाच्या वचनाकडं अतिशय बारकाईने लक्ष द्या. इथं असं म्हटलेलं आहे की तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेन. आता हा जो तरुण व्यक्ती आहे ना, ह्या तरुण व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण पाहतो की तो प्रभू येशूकडे आला आणि प्रभू येशूकडे आल्यानंतर तो त्या ठिकाणी प्रभू येशूला अतिशय अतिशय काय म्हणतो ना, गुडघ्यावरती येऊन विनंती करत आहे की गुरुजी, सार्वकालिक जीवन मला मिळावे म्हणून मी काय केलं पाहिजे. तर त्या वेळेला येशू त्याला वचन 18 मध्ये काय म्हणते पहा. वचन 18 मध्ये, मार्क 10वा अध्याय आणि 18 वचन. येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतो? एक जो देव त्याच्या वाचून पुढे उत्तम नाही. आणि वचन 19, तुला आज्ञा ठाऊकच आहे, खून करू नकोस, विचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, थकवू नकोस, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. व्हेरी गुड. आता लक्ष द्या, ह्या ठिकाणी प्रभू येशू जो आहे ना, त्याच्यासोबत वार्तालाप करत आहे. आणि ही वार्तालाप चालू असताना आपण एक गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे, ती ही की त्याला जशी सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्याची ओढ लागलेली होती आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे या विषयीचं मार्गदर्शन घेण्याकरता तो येशूकडे आला असताना येशूने त्याला मार्गदर्शन केलं. येशूने त्याला काय केलं माहिती का? येशूने त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून त्याला मार्गदर्शन केलं. आणि लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना जगाच्या गोष्टी आपल्याकडं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये येतील आहेत, परंतु त्यामुळं खऱ्या अर्थाने आपलं जे समाधान आहे ना, ते होत नाही. कारण ही गोष्ट आपल्याला ह्या तरुण व्यक्तीच्या जीवनातून समजत आहे. आणि ती जर आणखीन खोलवर समजावी म्हणून देवाकडं आपण या वृत्तांताविषयी प्रकाशन जे आहे ते मागितलं पाहिजे. आणि देवाला पण हे म्हटलं पाहिजे की देवा, खऱ्या अर्थाने माझं समाधान होईल अशा प्रकारची गोष्ट ह्या जगामध्ये
कोणती आहे आणि ती मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन तुम्हाला दे, तर देव निश्चित अर्थाने तुम्हाला त्याविषयीचं मार्गदर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ती गोष्ट जर कोणती आहे तर ती आहे सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्याविषयीची. लक्ष द्या, ह्या जगामध्ये देवाचं वचन आपल्याला स्पष्टपणे सांगत आहे की तुम्ही मला काय कराल, शोधाल. तुम्ही मला काय कराल माहिती का, तुम्ही मला शरण याल आणि तुम्ही मला पूर्ण जीवे भावे शोधाल ना, त्यावेळेला मी तुम्हाला पावल. त्यावेळेला मी तुम्हाला पावल. लक्ष द्या, देव हा आपल्याला पावावा यासाठी आपण जीवनामध्ये दोन गोष्टी करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, आपण देवाला शरण आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जीवे भावे आपण देवाचा जो शोध आहे ना तो केला पाहिजे. हा जो तरुण व्यक्ती आहे ना, ह्या तरुण व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की हा अनंत काळचे जीवन कसं प्राप्त होईल याच्या शोधामध्ये हा होता. हा तरुण पुरुष श्रीमंत होता. त्याच्याकडं कुठल्या प्रकारची कमतरता जाणवत नाहीये असं देखील आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं. त्याच्याकडे भरपूर होतं, पण तरी पण त्याच्या जीवनामध्ये तो समाधानी असलेला आपल्याला पाहायला भेटत नाही. मग पहिली गोष्ट आपण काय शिकतो वचन 17 मधून, आपल्याला मार्गदर्शनासाठी देवाकडे येणं गरजेचं आहे. देवाकडं आपण मार्गदर्शनासाठी येणं गरजेचं आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती ही आहे, वचन 18 आणि 20 आपण वाचू. 18 ते 20 पर्यंत वचन वाचणार आहोत आपण. येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक म्हणजे देव, त्याच वाचून कोणी उत्तम नाही. आज्ञा तुला ठाऊक आहेत, मनुष्य हत्या करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटे साक्ष देऊ नको, ठकवू नको, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. त्याने उत्तर दिले, गुरुजी, मी आपल्या लहानपणापासून हे सर्व पाळले आहे. व्हेरी गुड. आता बघा, 18 ते 20 वचनामध्ये आपण पाहतो की त्याचं जे धर्मनिष्ठेचं जीवन आहे ना, त्याविषयी तो प्रभू येशूला काय करतो म्हणजे काय सांगत आहे. धर्मनिष्ठ जीवन म्हणजे काय? येशू त्याला म्हणाला, जा आणि 10 आज्ञांचं पालन कर. ठीक आहे. येशू त्याला काय म्हणते का, येशू त्याला त्या ठिकाणी म्हणाला, तुला आज्ञा ठाऊक आहे. आणि हो, त्याला आज्ञा ठाऊक होत्या. आणि आज्ञा काय होत्या माहिती का, आज्ञा आपल्याला निर्गमच्या पुस्तकाच्या 20व्या अध्यायामध्ये पाहायला भेटतात. त्या ठिकाणी ज्या 10 आज्ञा आहे ना, त्या 10 आज्ञेचं पालन करण्याकरता येशूने त्याला सांगितलेलं होतं. आणि बघा, तो त्या ठिकाणी वचन 20 मध्ये असं म्हणत आहे प्रभू येशूला की मी तरुणपणापासून ह्या सर्व आज्ञांचं पालन करत आलेला आहो. ह्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटतं की त्याचं जे जीवन होतं ना, ते जीवन धर्मनिष्ठ अशा स्वरूपाचं होतं. म्हणजे ज्या काही आज्ञा देवाने त्याला देव केलेल्या आहे ना, त्या सर्व आज्ञेचं पालन तो कडेकोटपणे करणारा होता. परंतु त्या आज्ञेचं पालन कडेकोटपणे करणं एवढंच पुरेसं नव्हतं. एवढंच पुरेसं नव्हतं. त्याला असं वाटलं की ज्या 10 आज्ञांचं पालन मी करत आलेलो आहे माझ्या तरुणपणापासून अतिशय एकनिष्ठतेने, त्या आज्ञांचं पालन केलं असल्या कारणामुळं मला स्वर्गाचं जे राज्य आहे किंवा अनंत काळाचं जे जीवन आहे ते मला प्राप्त होईल. त्याला असं वाटलं. परंतु लक्ष द्या, तेवढंच त्याच्याकरता पुरेसं नव्हतं, किंवा तेवढंच सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरता पुरेसं नव्हतं. कारण देवाचं वचन ज्यावेळेस आपण पूर्णपणे वाचतो ना, तर त्या देवाच्या वचनामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं की जो तरुण व्यक्ती आहे, श्रीमंत, सर्व आज्ञा त्याने पाळल्या होत्या, परंतु त्याचं जे हृदय आहे ना, खरेपणाने देवाकडे वळलेलं नव्हतं. आज्ञेचं पालन त्याने केलेलं होतं. ज्या काही आज्ञा त्याला माहिती होत्या 10, त्या आज्ञांचं पालन त्याने केलेलं होतं. परंतु त्या आज्ञांचं पालन करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये हे पाहायला भेटतं की पूर्ण अंतःकरणाने तो देवाकडे वळलेला नव्हता. तो जो आहे ना, ह्या आज्ञेचं पालन, बाह्य धर्मनिष्ठा जी आहे ना,
त्या संदर्भात तो करत असलेला आपल्याला पाहायला भेटतं. पण वचन स्पष्टपणे सांगत आहे, बाह्य धर्मनिष्ठा ही पुरेशी नाहीये. देव आपल्या अंतःकरणातील प्रेम आणि निष्ठा जे आहे तो पाहत असतो, की आपण किती किती एकनिष्ठतेने आणि आपण किती प्रेमाने देवाच्या आज्ञेचं पालन करतो. लक्ष द्या, हे परमेश्वर देव जो आहे ना, आपल्या अंतःकरणात पाहत असतो. आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी अतिशय चांगलं जीवन जगू शकतो. दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी आपण अतिशय चांगलं पवित्र अतिशय चांगलं जीवन आपण जगू शकतो. परंतु काय आपल्या अंतःकरणामध्ये आपण कसं आहो हे समोरच्या व्यक्तीला माहिती आहे का? हे देवाला माहिती आहे. आणि बघा, वचनात स्पष्टपणे सांगत आहे, ज्या वेळेला आपण पहिले शमूएल 16वा अध्याय आणि 7वं वचन आपण वाचतो ना, पहिले शमूएल 16वा अध्याय आणि वचन 7 पहा. त्या ठिकाणी काय म्हणत आहे? पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. Praise the Lord. काय फक्त परमेश्वर परमेश्वर बाहेरचं स्वरूप पाहत नाही. त्याला बाहेरचं स्वरूप बघण्यामध्ये बिलकुलही रस नाहीये परमेश्वराला. तुम्ही किती गोरे दिसतात, तुम्ही किती काळे आहात, तुम्ही किती सुंदर आहात, तुम्ही किती चांगले कपडे घातलेले आहे, तुम्ही किती चांगल्या प्रकारचे परफ्यूम वापरतात, किती चांगल्या गाड्या तुमच्याकडे आहे, किती चांगलं तुमचं. लक्ष द्या, ह्या सर्व प्रकारच्या गोष्टींकडे पाहण्यामध्ये मध्ये असं म्हटलेलं आहे, रूपावर जाऊ नको, तू त्याच्या शरीराच्या उंच काठीवरती जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केलेला आहे, तो मला आवडत नाही. अनेक वेळा आपण बाहेरचं स्वरूप बघतो आणि पसंत करतो, पण देवाचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना, तो ह्या ठिकाणी वेगळा आहे. आणि परमेश्वर म्हणत आहे की माणसासारखं परमेश्वराचं पाहणं नाहीये. ज्या वेळेला परमेश्वर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याने त्या तरुण मुलाकडे पाहिलं ना, त्यावेळेला त्या तरुण मुलाकडे पाहताना त्याने वरतून बघितलं नाही, कारण वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की येशूने त्याला निरखून बघितलं. कुठं बघितलं निरखून? त्याच्या अंतःकरणामध्ये. बघा, वचनात सांगितलेलं आहे की माणसासारखं परमेश्वराचं पाहणं नसतं. मानव बाहेरचं स्वरूप पाहतो, परंतु परमेश्वर अंतःकरण पाहतो. परमेश्वर काय पाहतो माहिती का? परमेश्वर अंतःकरण पाहतो. आणि लक्ष द्या, हा जो तरुण व्यक्ती आहे ना, ह्या तरुण व्यक्तीने ज्या काही 10 आज्ञा देण्यात आलेलं होतं ना त्याला, त्याचं पालन त्याने केलेलं होतं. परंतु त्याचं जे हृदय आहे ना, ते हृदय अभिमानाने भरलेलं होतं, जसं शास्त्री आणि पुरुषांचं भरलेलं होतं. त्यांना असं वाटायचं की आम्ही सर्व आज्ञांचं पालन करतो. ते प्रभू येशूला म्हणत होते की तुझे शिष्य जे आहे ना, ते काय करत नाही, हात धुवत नाही जेवायच्या अगोदर. म्हणजे धुतले पाहिजे. बाहेरच्या गोष्टींना जास्त महत्व द्यायचे, आतल्या गोष्टींना महत्व देत नव्हते. ताटवाटी बाहेरून स्वच्छ करत होते, आतून स्वच्छ करत नव्हते. लक्ष द्या, ह्या ठिकाणी देवाचं वचन हे सांगत आहे की परमेश्वर देव जो आहे ना, अंतःकरण पाहतो. आपण बाहेरून कसं आहो यामध्ये परमेश्वर देवाला बिलकुलही रस नाहीये. आणि म्हणून आपण देवाच्या आज्ञेचं जे पालन आहे ना, देवाच्या वचनाचं जे पालन आहे ना, ते आपण वरवर करून इतरांना दाखवण्यापेक्षा आपण ते आतून करून देवाला प्रसन्न करणारा व्यक्ती बनणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण त्या प्रकारचा व्यक्ती बनलो, तर मग आपल्याला सार्वकालिक जीवन जे आहे ना, ते प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने देव त्याचं मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही. तिसरा जो मुद्दा आहे तो हा आहे की प्रेमाने व स्पष्टतेने देवाचा जो सल्ला आहे तो आपण मान्य केला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच विचारलं
की ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपल्याला आपल्यामधील उणीव दाखवतो, त्यावेळेला काय आपण प्रेमाने आणि स्पष्टतेने त्याचा तो जो सल्ला आहे तो स्वीकारतो का? बघा, वचन वचन 21 वाचण्यासाठी मदत करा. वचन 21 काय म्हणत आहे? मार्क 10वा अध्याय आणि वचन 21 आपण वाचू. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्यात एक गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वतः संपत्ती मिळेल, आणि चल, वधस्तंभ घेऊन माझ्या मागे ये. Praise the Lord. काय केलं येशूने या ठिकाणी? काय केलं? तुम्ही तुम्ही वचनामध्ये जे वाचलेलं आहे त्यातून मला हे सांगा की तुम्हाला ह्या वचनातून काय समजत आहे? वचन 21 मधून. वचन 21 सर्वांनी काढलं आहे? हो. चर्च. हो. येस, बघा वचन 21. येस, येशूने. येस, बोला. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. येस, हे जे वचन आपण वाचलेलं आहे, ह्या वचनामध्ये तुम्हाला येशूची कोणती कोणती कृती दिसते? ह्या वचनामधून येशूची कृती काय काय आहे? येशूने त्याच्यावर प्रीती केली व्हेरी गुड. आणि त्याला प्रेमाने त्याच्यातल्या उणीवा सांगितल्या. व्हेरी गुड. आणखीन? देवाने त्याला आणि परत संधी दिली. येस, ब्रदर सोबत सुभाष बोला. पाचारणाचं बोलवणं केलं. ओके, पाचारणाचं बोलवणं केलं. येस, अजून कोणतरी सांगत? आणि ताई. येस. आणि त्यांना प्रेमाने बोलले की माझ्यासोबत चला. हा, येशू त्याला बोलला की माझ्या बरोबर चल. पण ह्या सर्व गोष्टी येशू त्याच्यासोबत करत असताना, डील करत असताना, तिथं वचन 21 ची सुरुवात बघा कशी आहे. वचन 21 ची सुरुवात बघा कशी आहे. निरखून पाहिले प्रभू येशूने त्याच्याकडे. व्हेरी गुड. येशूने त्याला वरवर नाही बघितलं. गुडघे टेकले म्हणून काय झालं? नम्र झाला म्हणून काय झालं? 10 आज्ञेचं पालन केलंय असं म्हणून म्हणून काय झालं? येशू त्या ठिकाणी बघा, येशू त्याला निरखून बघत आहे, आणि निरखून बघितल्यानंतर येशूने त्याला प्रेमाने सल्ला दिला. येशूने जो सल्ला त्याला दिला ना, तो तळ्यात मळ्यातला नव्हता दिला. त्याला स्पष्टपणे सल्ला दिला. येशू त्याला उखाण्यामध्ये बोलत नाहीये, येशू त्याला आडव्यामध्ये पण बोलत नाहीये. येशूने त्याला निरखून बघितल्यानंतर येशू त्याला स्पष्टपणे बोलत आहे, तू एक गोष्ट कर, तुझी संपत्ती विकून गरिबांना दे आणि माझ्या मागे ये. आता विचार करा, येशूने त्याला निरखून बघितल्यानंतर येशूला जे काही समजलं ना, ते काय होतं माहितीये का? की हा खऱ्या अर्थाने सार्वकालिक जीवनावरती जास्त प्रेम करण्याऐवजी त्याच्याकडे जे काही संपत्ती आहे ना त्याच्यावर तो जास्त प्रेम करतो. लक्ष द्या, आपण वचन वाचलं की परमेश्वर देव हा बाहेरील स्वरूप बघत नाही, आणि माणूस जसं बघतो तसं परमेश्वर पाहत नाही, तर परमेश्वर आपलं अंतःकरण पाहतो की त्यामध्ये काय चालू आहे. तो ह्या ठिकाणी सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी आला असताना तो अतिशय निर्भीडपणे हे म्हणत आहे की मी सर्व आज्ञांचं पालन करत आलेलो आहे. आणि त्यावेळेला येशूने
त्याच्यावरती प्रीती केली, त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि त्याच्यामध्ये असलेली जी काही उणीव आहे ती त्याला दाखवली. ती उणीव ही होती, तुझ्याकडे असल नसल ते सर्व गरिबांना दे, कारण त्यांना त्याची गरज आहे. जर तुला सार्वकालिक जीवनाची गरज आहे तर ते मी तुला देतो, त्यासाठी माझ्या मागे ये. आणि तुझ्याकडे जे काही आहे ना त्याची गरज गरिबांना नाही, ती तू त्यांना देऊन टाक. लक्ष द्या, पुढे काय झालं माहितीये का? येशूने त्याच्यावरती प्रेम केलं आणि त्याच्या उणीवकडे निर्देश केला, त्याला त्याची उणीव दाखवली. मत्ती 6:21 बघू. मत्ती 6:21. कारण जेथे तुमची संपत्ती आहे तेथे तुमचे चित्तही असणार. प्रेज द लॉर्ड. हळूवारपणे परत वाचा हे वचन ताई. कारण जेथे तुमची संपत्ती आहे तेथे तुमचे चित्तही असणार. व्हेरी गुड. आता तुम्ही विचार करा, हे वचन वाचल्यानंतर त्या तरुण श्रीमंत व्यक्तीचं जे चित्त आहे, त्या व्यक्तीचं जे मन आहे ते सार्वकालिक जीवनाकडे आहे प्राप्त करून घेण्याकरता, का त्याच्याकडे जी संपत्ती आहे त्याच्याकडे आहे? त्याच्याकडे जी संपत्ती त्याच्यामध्ये. आणखीन आणखीन कुणाला काही सांगायचं आहे? व्हेरी गुड ताई, विचार करा. देवाचं वचन म्हणते की जिथे तुझे धन आहे तिथे तुझं मनी आहे, आणि ज्या त्याचं धन होतं तिथेच त्याचं मन होतं. व्हेरी गुड. म्हणजे विचार करा, ह्या ठिकाणी येशूने त्याला विनाकारण निरखून बघितलं नाही. आणि ज्या वेळेला येशूने त्याला निरखून बघितलं ना, त्याच्या नेक्स्ट मोमेंटलाच आपण पाहतो की येशू त्याच्यावरती प्रेम केलं, प्रीती केली. प्रीती काय माहिती का? प्रीती ही नाश होण्यापासून वाचवत असते, आणि त्याचा नाश होऊ नये म्हणून येशूने त्याच्यावरती प्रीती केली. आणि त्या प्रीतीमध्ये येशूने त्याला त्याच्या जीवनातली उणीव स्पष्टपणे दाखवली. आणि ती उणीव काय माहिती का? जिथं तुझं धन आहे ना तिथं तुझं मनही लागेल. त्याचं मन खऱ्या अर्थाने सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन प्राप्त करून घेण्यासाठी आलेलं ह्या वचनात तर दिसत नाही. कारण बघा, असं म्हटलेलं आहे की जर आपलं हृदय संपत्ती, अहंकार किंवा इतर गोष्टींना चिटकलेलं असेल ना, तर त्या सर्व गोष्टी देव आपल्याला सोडण्यासाठी सांगतो. तर आपल्याला स्वर्गाचं राज्य प्राप्त होईल, सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. तुम्हाला देवाचं वचन समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि 20 वाचा, वचन 20. वचन यास्तव तुम्ही त्यांच्या फळावरून त्यास ओळखाल. मत्ती 6:20. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊ नाश करत नाही, व चोर घरफोडी करत नाही, व चोरीही करत नाही. व्हेरी गुड. संपत्ती कुठं साठवायची? जिथं कसर लागतो, गंज लागतो, जिथं चोर आहे तो चोरी करतो, जिथं घर फोडी होते तिथं करायची, की जिथं आहे काहीच होत नाही तिथं? चर्च, देवाच्या वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तो जो श्रीमंत तरुण व्यक्ती आहे ना, तो सार्वकालिक जीवनावरती जास्त प्रेम करण्याऐवजी त्याच्याकडे जी संपत्ती होती ना तिच्यावरती तो जास्त प्रेम करणार होता. पुढचा जो मुद्दा आहे तो हा आहे, आपल्या उणीवावर काम करण्याचं जे आव्हान आहे ना ते स्वीकारा.
ज्या वेळेला आपल्याला आपल्या ज्या उणिवा आहेत त्या दाखवण्यात येतात आणि त्या आपण ऐकतो, त्यावेळेला त्या उणिवांवरती काम करण्याचं जे काही आव्हान आहे ना, ते स्वीकारा. ह्या ठिकाणी ह्या व्यक्तीने ते आव्हान स्वीकारलं की नाही बघा, वचन 22 मध्ये. वचन 22, मार्क 10 अध्याय वचन 22. परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. बरं, काय ऐकलं काय होतं त्यांनी? त्या तरुण पुरुषांनी काय ऐकलं आणि काय ऐकल्यामुळे त्याचं तोंड उतरलं, काय ऐकल्यामुळे तो दुःखी झाला? प्रभू येशूने त्याला म्हटलं, आपली संपत्ती देऊन टाक गोरगरिबांना. हे ऐकून त्याचं तोंड उतरलं होतं. बरं, फक्त गोरगरिबांना संपत्ती देऊन टाक एवढंच त्याने ऐकलं होतं का? त्याच्या पलीकडे अजून काहीतरी येशू म्हटलं होतं त्याला? माझ्या मागे. व्हेरी गुड साक्षी. म्हणजे विचार करा, श्रीमंत तरुण हा येशूचे शब्द ऐकून दुःखी झाला, कारण त्याचं जे हृदय आहे ना, ते संपत्तीवरती होतं, त्याच्याकडे असलेल्या. येशूच्या शब्दांवरती नव्हतं, येशूच्या सांगण्यावरती नव्हतं. येशूने त्याच्या जीवनामध्ये त्याला जी उणीव दाखवली ना, त्या उणीवांवर काम करण्याचं आव्हान स्वीकारण्यावरती त्याचं हृदय नव्हतं. सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी तो आला होता, पण ते प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने तो आलेला असं तर काही याच्यात बघायला भेटत नाही खऱ्या अर्थाने. कारण वाचन सांगत आहे, तो दुःखी झाला, निराश झाला, त्याचं तोंड उतरलं आणि तो निघून गेला. आपण याच्यातून काय प्रेरणा घेऊ शकतो? जर आपण आपली उणीव ओळखली ना, तरी ती सोडण्यासाठी तयार आपण असतो का? किंवा त्यावरती काम करण्यासाठी आपण तयार असतो का? जर आपल्याला कोणी जर आपली उणीव दाखवली, मग ते जवळच्या व्यक्तीने दाखवू, मग ते कोणी पण दाखवू, जर दाखवली आपली उणीव आपल्याला. मला आठवतं, मी 3-4 वर्षापूर्वी माझ्या एका जवळच्या मित्राने मला माझी उणीव दाखवली आणि ती मी स्वीकारली आणि तिच्यावरती मला काम करावं लागलं. मी मी तिच्यावरती काम करून त्या उणीवेमध्ये परफेक्ट होण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला स्वतःहून ते होता येत नव्हतं. मला त्यासाठी पवित्र आत्म्याची मदत लागली, त्यासाठी देवाचं वचन वाचावं लागलं, त्यासाठी मला उपवास करावे लागले आणि मग कुठं मला त्यावरती काम करता आलं. जर एखादा आपल्या जवळचा व्यक्ती आपल्याला जर आपली उणीव दाखवतो, तर त्यावेळेला आपला त्याला प्रतिसाद काय असतो? आपण त्याची चिडचिड करतो, राग करतो, त्याला उलटून बोलतो, त्याच्यातली उणीव बघतो, किंवा आपण त्याला आपण आपल्या जीवनामध्ये ना बोलतं करतो. आपण काय, आपलं रिॲक्शन काय असतं? काय त्याने आपल्यातली उणीव आपल्याला दाखवली असताना आपण ती स्वीकारतो का आणि त्यावरती आपण काम करतो का? ह्या ठिकाणी येशूने त्या व्यक्तीला उणीव दाखवली, परंतु त्यासाठी त्याने ते स्वीकारले नाही, त्याच्यावरती काम करण्याचं आव्हान जे आहे त्याने ते घेतलं नाही. बघा, वचन वाचू आपण कोणीतरी, मत्ती 4 अध्याय आणि 18 आणि 20 वाचा. नंतर गालिल समुद्राजवळ येशू चालला असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघा भावांना समुद्रात पाक टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. 20 पर्यंत. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. लगेच ते त्या जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. व्हेरी गुड. त्यांनी सर्व काही सोडलं आणि ते येशूच्या मागे गेले. पेत्रानी, त्याच्या भावांनी आणि इतर जे काही शिष्य आहे ना, लक्ष द्या, त्यांनी सर्व काही सोडलं आणि ते येशूच्या मागे गेले. मत्तयाचे पुस्तक 10 अध्याय 39 जे वचन आहे ना, त्या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे. मत्तयाचे पुस्तक 10 अध्याय आणि 39 वचन. ज्याने आपला जीव राखीला तो त्याला गमावी, आणि त्याने माझ्याकरिता आपला जीव गमाविला तो त्याला राखील. बघा,
ह्या जगामध्ये राहत असताना ज्या ज्या गोष्टींमध्ये आपण आपलं अंतःकरण चिटकून ठेवलेलं आहे ती सर्व गोष्ट देव आपल्याला सोडायला सांगत आहे. आणि ती सोडणं गरजेचं आहे. जर ती जर सोडली नाही, त्याच्यावर जर आपण काम केलं नाही, तर मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला कठीण जाईल सार्वकालिक जीवनात प्रवेश करण्याकरता. ह्या श्रीमंत व्यक्तीला पण कठीण गेलं. पुढचा जो मुद्दा आहे तो हा आहे, जीवनातील खरी जी संपत्ती आहे ना तिचा पाठलाग करा. जीवनातील खरी जी संपत्ती आहे ना तिला प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत चला. आणि जीवनातील खरी संपत्ती काय माहितीये का? बघा, आपण योहानाचं पुस्तक 14वा अध्याय आणि त्याचं जे 6वं वचन आहे ना, योहान 14. योहान योहान 14:6. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. व्हेरी गुड. कोण आहे मार्ग, सत्य आणि सार्वकालिक जीवन? कोण आहे? येशू. येशू आहे. योहान 3:16 वाचा. योहान 3:16. देवाने जगावर एवढे त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रेज लॉर्ड. कुणामुळं? कुणावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन प्राप्त होतं? संपत्तीवरती, आपल्या चांगुलपणावरती, आपल्याकडे असलेलं सर्व जे काही गाडी घोडा आहे, नोकरी चाकरी, पैसा अडका आहे, लेकरं बायको आहे, संसार आहे, चांगलं खाणं पिणं आहे, याच्यामुळे सार्वकालिक जीवन प्राप्त होतं का? सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे? वचनात काय सांगितलेलं? आपण वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? जो कोणी येस जो कोणी देवावर विश्वास ठेवतो, व्हेरी गुड. नाहीतर सार्वकालिक जीवन मिळेल. जो कोणी देवावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळतं. आणि लक्ष द्या, आपली जीवनातील खरी जी संपत्ती आहे ती काय माहिती का? संपत्ती किंवा धर्मनिष्ठ नव्हे, तर ख्रिस्ता बरोबरचा जो संबंध आहे ना, आपल्याला अनंत काळचे जीवन काय करतो म्हणजे देऊ शकतो. आता आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण हे केलं पाहिजे की मी माझा येशू सोबत किती घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींना किती चांगल्या प्रकारे ओळखतात काय, त्याच प्रकारे तुम्ही येशूला ओळखता का? तुमच्या घरातील लोकांसोबत जसे घनिष्ठ संबंध आहे तसे तुमचे येशू सोबत घनिष्ठ संबंध आहे का? कारण येशू सोबतचे घनिष्ठ संबंधच आपली खरी संपत्ती आहे. येशू सोबतचे खरे घनिष्ठ संबंधच आपल्याला सार्वकालिक जे जीवन आहे ना ते प्राप्त करून देऊ शकतं. लक्ष द्या. आणि आपल्या जीवनामध्ये आपण सर्वोच्च जे प्राधान्य आहे ना ते येशूला देणं गरजेचं आहे. ह्या श्रीमंत व्यक्तीने येशूला त्याच्या जीवनामध्ये प्राधान्य दिलं नाही, त्याने त्याच्या संपत्तीला प्राधान्य दिलं. ह्या तरुण श्रीमंत व्यक्तीने सार्वकालिक जीवनाला त्याच्या जीवनात प्राधान्य दिलं नाही, तर त्याने त्याच्याकडे असलेली जी संपत्ती आहे ना तिला त्याने प्राधान्य दिलं. त्याला मार्गदर्शन भेटलं, पण त्या मार्गदर्शनाप्रमाणे तो चालला नाही का? कारण त्याच्या संपत्तीने त्याचं जे लक्ष आहे ना ते डायव्हर्ट केलं, विचलित केलं. कोणत्या प्रकारची कमतरता आहे ते त्याला स्पष्टपणे कळालं.
पण त्याच्याकडे असलेली जी संपत्ती आहे ना, तिने त्याचं जे मन आहे ते आंधळ केलेलं होतं. चर्च आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करू आणि आपण देवाला हे विचारू का, देवा आमच्या मध्ये असलेली जी उणीव आहे ती आम्हाला दाखव, त्याच्यावरती आम्हाला काम करता येऊ दे. आम्हाला परिपूर्ण व्हायचं आहे तुझ्या सोबतच्या घनिष्ठ नातेसंबंधामध्ये, सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यामध्ये आम्हाला मदत कर. देवा, या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ.